नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? अव्यय। आणि अव्ययचा हा पहिला सीझन आहे, तर चला बघूया अव्ययमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर बघा इथे काय दिलेलं आहे की अविकारी शब्द अव्यय काय आहे? अविकारी शब्द अव्यय। तर याप्रमाणे अव्यय काय आहे पहिले आपण ते बघणार। बघा, जिन शब्दों में लिंग वचन कारक आदि के अनुसार विकारी या परिवर्तन नहीं होता उन्हें अविकारी शब्द कहते हैं। याबद्दल काय म्हणाले आहे की ज्या शब्दातून लिंग वचन कारक आदि यांचा अनुसार यांचा विकाराचा परिवर्तन नाही होतात त्यांना आपण अविकारी शब्द म्हणतात। आणि अविकारी शब्दांचा 4 भेद आहे। अव्यय म्हणजे यांचा किती भेद आहे? 4 भेद आहे। कोणकोणता आहे? पहिला आहे क्रियाविशेषण अव्यय, दुसरा संबंध सूचक अव्यय आणि तिसरा समुच्चयबोधक अव्यय आणि चौथा तुमचा जो आहे विस्मयादी बोधक अव्यय। तर याप्रमाणे आता आपण अव्ययचे किती भेद पाहणार आहे? 4 भेद पाहणार आहे। तर चला बघूया। बघा, पहिला तुमचा काय आहे? क्रियाविशेषण अव्यय। काय आहे? क्रियाविशेषण अव्यय। बघा, क्रियाविशेषण अव्यय काय आहे? क्रिया की विशेषता बताने वाले शब्द को क्रियाविशेषण अव्यय कहते हैं। जे क्रियाची विशेषता जाणून जात आहे किंवा बतवणार आहे तर त्या शब्दांना आपण क्रियाविशेषण अव्यय असंही म्हणतं। जसं आज कल, परसों, अब, अभी, तभी, कब, अचानक, सहसा, अक्सर, चुपचाप, एकदम, हमेशा, लगातार, सदैव, तुरंत, फौरन, पहिले। तर याबद्दल हा जे शब्द दिले आहे त्यांना आपण क्रियाविशेषण अव्यय असंही म्हणतं। अजून बघा काय आहे? यहाँ, वहाँ, आगे, पीछे, ऊपर, नीचे, सामने, बाहर, भीतर, इधर, उधर, आसपास। तर यानंतर धीरे धीरे, होडे होडे, बार बार, पीछे पीछे, अभी अभी, कभी कभी। आता अजून काय आहे? बहुत, बिलकुल, लगभग, काफी, इतना। तर याप्रमाणे इथे क्रियाविशेषण अव्यय असं दिलेले आहे। तर अजून काय आहे बघूया। क्रिया विशेषण अव्यय 4 तरह से क्रिया की विशेषता बताते हैं। क्रिया विशेषण अव्यय हे 4 प्रकारातून त्यांची विशेषता आपल्याला जाणून जात आहे किंवा बतवणार आहे। तर कोणती? क्रिया कब हुई, क्रिया कधी झाली म्हणजे काल। दुसरा, क्रिया कहाँ हुई, क्रिया कुठे झालेली आहे म्हणजे स्थान। तिसरा, क्रिया कैसे हुई आणि तिसरा जे क्रिया कसे झाली, तर याप्रमाणे रीती। आणि चौथा जे तुमचं आहे क्रिया कितनी हुई, परिमाण म्हणजे क्रिया हा किती झाली आहे। तर याबद्दल आपण क्रिया विशेषण अव्यय यांचं 4ही प्रकारातून किंवा त्यांचा विशेषता आपण जाणून जाणार आहे। कळलं? हो। तर चला अजून बघूया। बघा इथे क्रियाविशेषण अव्यय पहचानिए। तुम्हाला आता क्रियाविशेषण अव्यय यांना जाणायचं आहे। पहिला काय आहे? वह आज आएगा, वह आज आएगा म्हणजे वह आता येणार। तर येणार, पण कधी येणार? कब म्हणजे कधी येणार। दुसरा, नौकर भीतर आया, कहा, नौकर कुठे आला? भीतर। तर याप्रमाणे कहा। गाडी धीरे धीरे चलती है, गाडी धीरे म्हणजे गाडी खूपच हळूहळू चालणार आहे। कसं? हळूहळू। चौथा, गर्मी बहुत बढ़ रही है, तर इथे म्हणाले आहे गर्मी खूपच वाढलेली आहे। तर कितनी म्हणजे किती। तर याप्रमाणे विशेषण अव्यय त्यांना असंही तुम्हाला जाणून जाईल। जसे इथे काही प्रश्न दिलेले आहे बघा। क्रिया विशेषण अव्यय का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग। क्रिया विशेषण अव्यय यांचा अर्थपूर्ण वाक्यात प्रयोग केलेला आहे। बघा कसं? अचानक म्हणजे बरसात अचानक रुक गई, बरसात अचानक कसे थांबली? अचानक, कसे? अचानक। तर याप्रमाणे इथे। दुसरा, बाहर, आप बाहर रुकिए, तुम्ही बाहेर थांबा। तर कहा? बाहेर। तीसरा तुमचा कभी कभी, गाड़ी कभी कभी बिगड़ जाती है, कधी, कधी कधी। तर कब, कधी कधी। तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे। चौथा बघा, काफी, समय काफी बीत गया है, वेळ किती निघालेला आहे, किती। तर याप्रमाणे काफी। तर याप्रमाणे असंही क्रिया विशेषण अव्यय यांचा परिभाषा किंवा असं जाणून जात आहे। कळलं? हो। तर आता दुसरा पाहणार। बघा, आता आपण पाहणार आहे संबंध सूचक अव्यय। काय पाहणार आहे? संबंध सूचक अव्यय पाहणार आहे।
जिस अव्यय के द्वारा संज्ञा या सर्वनाम का संबंध वाक्य के दूसरे शब्दों के साथ सूचित होता है उसे संबंध सूचक अव्यय कहते हैं. इथे काय म्हणाले आहे की ज्या अव्ययाद्वारा संज्ञा किंवा सर्वनाम यांच्या संबंध वाक्य दुसऱ्या शब्दातून जोडून जात आहे किंवा सूचित करून जात आहे त्यांना आपण संबंध सूचक अव्यय असंही म्हणतो. कळलं हो. जसं इथे बघा, आगे, पीछे, पहले, उपरांत, नीचे, सामने, पास, आसपास, प्रति, यहाँ, बीच, अंदर, बाहर, द्वारा. तर याप्रमाणे असेही शब्द दिलेले जात आहे. अजून काय आहे बघा, लिए, कारण, सिवा, बदले, अलावा, अतिरिक्त, समान, साथ, और, बराबर, तरफ, वजह, भांति. विशेष, प्राय संबंध सूचक अव्यय से पहले. प्राय संबंध सूचक अव्यय से पहला. का, की, के, रा, री, ने, नी, ने, से विभक्ती प्रत्यय होते हैं. तर याप्रमाणे संबंध सूचक अव्यय असंही दिलेले जात आहे. अजून काय आहे बघूया. इथे बघा, संबंध सूचक अव्यय पहचानिए. तुम्हाला संबंध सूचक अव्यय असं जाणून पाहिजे. पहिला काय, सीट के नीचे सामान रखा हुआ था. कुठे, सीटचा खाली. तर याप्रमाणे इथे आपकी खातिर मुझे तकलीफ झेलनी पडी. कोणाची, तुमची खातिर. तर इथे जे खातिर आहे ते संबंध सूचक अव्यय आहे. जहाज मेरी तरफ बढ़ने लगा. तर तरफ जे आहे ते संबंध जोडून जात आहे. तुम्हारे बाद यहाँ कोई नहीं आया. तर बाद. तर याप्रमाणे हा संबंध जोडून जात आहे. हम आपका साथ चाहिए. हमें आपका साथ चाहिए. तर याप्रमाणे साथ. तर याप्रमाणे हा जोडून जात आहे. कळलं हो. तर चला अजून बघूया. आता संबंध सूचक अव्यय यांचा काही प्रयोग दिलेला आहे ते आपण बघणार. संबंध सूचक अव्यय का अर्थ वाक्यों में प्रयोग करो. आता तुम्हाला अर्थ यांचा वाक्यात प्रयोग करायचा आहे. साथ. पहिला, राम के साथ सीता भी वन गई. रामच्या साथ सीता पण वनामध्ये गेलेली होती. कारण, दुर्योधन के कारण महाभारत हुआ. कोणाचा, दुर्योधन या कारण ही महाभारत झालेला आहे. बीच, राम और भरत के बीच अथाह प्रेम था. राम किंवा भरत यांचा मध्ये खूपच प्रेम होता. तर पिता की तरह बेटा भी ईमानदार था. वडीलच्या तर्फे मुलगा पण ईमानदार आहे. पास, मेरे घर के पास तालाब है. माझ्या घराजवळ तलाव आहे. तर याप्रमाणे असेही संबंध सूचक अव्यय यांचं अर्थपूर्ण वाक्य दिलेले आहे. कळलं हो. आणि असाही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तर अजून काय आहे बघूया. आता आपण पाहणार आहे समुच्चय बोधक अव्यय. काय पाहणार आहे, समुच्चय बोधक अव्यय. बघा, दो शब्दों या वाक्यों को जोड़ने वाले अव्यय को समुच्चय बोधक अव्यय कहते हैं. दोन शब्द किंवा दोन वाक्याला जोडून जाणाऱ्या शब्दाला आपण अव्यय किंवा समुच्चय बोधक अव्यय असंही म्हणतो. जसे पहिला, और, तथा, एवं. दुसरा, अथवा, या. तिसरा, किंतु, परंतु, लेकिन, पर. चौथा, क्योंकि. आणि पाचवा, बल्कि, अन्यथा, वरना, नहीं तो, फिर भी. इसलिए, ताकि, मानो, कि, अगर, मगर, यदि, तो, अगर, तो, यद्यपि, तथापि. तर याप्रमाणे समुच्चय बोधक अव्यय असा दोन शब्द जोडून जाणार आहे. समुच्चय बोधक अव्यय यांना आता आपल्याला पहचानायचं आहे. बघा, पेड़ में फूल और फल थे. तर याप्रमाणे और जोडून जात आहे. पिताजी चाहते कि मैं पायलट बनूं. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की. वे आगे बढ़ने लगे लेकिन चौकीदार ने उन्हें रोका. तर याप्रमाणे लेकिन. तर असंही जोडून जात आहे. तर अजून काय आहे बघूया. बघा, इथे उसने मेहनत से पढ़ाई की पर उसके अंक अच्छे नहीं थे. पर. तर समुच्चय बोधक अव्यय यांचं अर्थपूर्ण वाक्यात प्रयोग कसं केलेले आहे ते बघणार आहे. पहिला काय आहे, क्योंकि. सेठ जी को पुलिस ने पकड़ा क्योंकि उन्हें कानून तोड़ा था. सेठ जी यांना पोलीस पकडले कारण की त्यांनी कानून तोडलेले आहे. तर इथे बघणार तुम्ही क्योंकि. इसलिए सभी लोगों ने देश के लिए अपनी जान दे दी. इसलिए देश आजाद हुआ. तर याप्रमाणे इसलिए यांचा प्रयोग केलेले आहे. ताकि, हमें एकजुट होना चाहिए ताकि हम भ्रष्टाचार का मुकाबला कर सके. तर इथे तुम्ही बघणार ताकि. अथवा, हम शिमला जाएंगे अथवा मसुरी. तर याप्रमाणे अथवा. तर असंही परिवर्तन होऊन जात आहे यांचा वाक्याचा प्रकाराचा. कळलं हो. तर चला अजून बघूया. आता आपण पाहणार आहे विश्वयादी बोधक अव्यय. काय पाहणार आहे, विश्वयादी बोधक अव्यय. बघा,
जिन अवयवों के द्वारा आश्चर्य, दुख, सुख, नफरत आदि भाव प्रकट होते हैं उन्हें विस्मयादि बोधक अव्यय कहते हैं. ज्या अव्ययातून किंवा ज्या अव्ययाद्वारा आश्चर्य, दुःख, सुख, नफरत हा सगळं भाव प्रकट होऊन जाणार आहे त्यांना आपण विस्मयादि बोधक अव्यय असंही म्हणतं. जसं बघा इथे हा, जी हाँ, अच्छा, शाबाश, भला, हाय, आहा, ओहो, उफ, आहा, अरे, अरी, अजी, हे भगवान, भई, सच, वा, अहो. तर याप्रमाणे जे शब्द येतात त्यांना आपण विस्मयादिबोधक अव्यय असंही म्हणतं. विशेष यह अव्यय वाक्य के प्रारंभ में आता है. हा जे अव्यय आहे ते वाक्यातील प्रारंभ मध्ये येतात तथा इसे अव्यय के बाद या चिन्ह लगाया जाता है आणि या अव्ययाच्या मागे असं चिन्ह लावून जात आहे. कळलं हो. तर चला अजून बघूया. विस्मयादि बोधक अव्यय पहचाने. तुम्हाला विस्मयादि बोधक अव्यय असं जाणून घ्यायचं आहे. बघा जसं अरे ये तुमने क्या हो गया. तर अरे असा हा चिन्ह दिलेले आहे. दुसरा हा यह तुम्हारी सायकल है. आणि तिसरा बघा अच्छा विस्मयादि बोधक अव्यय तो घबराने की कोई बात नहीं है. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की विस्मयादि बोधक अव्यय काय आहे. वाह विस्मयादि बोधक तुमने बहादुरी का काम किया. तर याप्रमाणे हाला आपण विस्मयादि बोधक अव्यय असंही म्हणतो. कळलं हो. तर चला अजून बघूया. आता बघा विस्मयादि बोधक अव्ययांचा अर्थपूर्ण वाक्यात प्रयोग करायचा आहे. बघा पहिला शाबाश. शाबाश तुम परीक्षा में प्रथम आए. इथे विस्मयादि बोधक अव्ययचं चिन्ह पण आहे. छी, छी आणि इथे चिन्ह किती बदबू आ रही है म्हणजे किती बदबू येत आहे. आणि इथे वा आणि यांचं चिन्ह तुम्हारे विचार कितने अच्छे. तुमचा विचार खूपच चांगले आहे. उफ आणि इथे तुम्ही बघणार उफ आज बहुत गर्मी है. अच्छा अच्छा आणि इथे चिन्ह तो ये काम तुमने किया. तर याप्रमाणे विस्मयादि बोधक यांचा अव्यय अर्थपूर्ण दिलेले आहे. आता काय बघणार आहे आपण चला बघूया. आता आपण यांचं काही प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे. बघा आज बुद्धिराम के बड़े लड़के मुख राम का तिलक आया था. तर आज क्रिया विशेषण अव्यय. तर याप्रमाणे हा कोणता अव्यय आहे. क्रिया विशेषण अव्यय आहे. दूसरा सरकार अब ज्यादा चीनी लेने वाले पर टैक्स लगाएगी. सरकार आता ज्यादा जे चीनी घेत आहे त्यांचा टॅक्स लावणार आहे. तर अब क्रिया विशेषण अव्यय. तीसरा अभी समाज में ये चल रहा है. आता समाजावर हे चालत आहे. तर अभी क्रिया विशेषण अव्यय. चौथा शायद वो तुमसे मिलने भी आएगा. शायद हा तुम्हाला पण भेटून येणार आहे. तर शायद हा क्रिया विशेषण अव्यय आहे. आता पाचवा इसके पहले एक मोटर मुझे भारी दामों में खरीद चुकी है. तर याप्रमाणे यांचं पहिले म्हणजे इसके पहले क्रिया विशेषण अव्यय असंही दिलेले आहे. तर अजून काय आहे बघूया. बघा चुपचाप पड़ा रहूंगा. चुपचाप क्रिया विशेषण अव्यय. पत्रों का संग्रह भी काफी है लेकिन वह व्यवस्थित नहीं है. तर इथे तुम्ही बघणार की लेकिन समुच्चय बोधक अव्यय. आठवा ये तो साफ दिखता है कि आर्थिक विषमता का मुख्य कारण बुद्धि का ऐसा उपयोग ही है. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे की आलेला आहे. तर हा कोणता आहे समुच्चय बोधक अव्यय असंही आहे. नववा रातों में भी गर्म लू और उसम से चैन नहीं मिलता. तर और समुच्चय बोधक अव्यय असंही दिलेले आहेत. आणि दहावा तुमचा आहे तुम जब मिर्जापुर आओगी और लोग गहनों से संबंध में पूछेंगे तो क्या करोगी. तर और समुच्चय बोधक अव्यय. 11वां दूध में कोई मिठाई न मिले तो कोई बात नहीं किंतु बात में जरा भी झाला व नहीं बर्दाश्त कर सकता. तर याप्रमाणे किंतु समुच्चय बोधक अव्यय आहे. तर अशा प्रमाणे तुम्हाला काही शब्द किंवा प्रश्न उत्तर मी तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही नीट प्रमाणे ऐकून घ्या आणि त्यांचं कसं प्रश्न विचारून जात आहे हे पण तुम्ही पाहून या. कळलं हो. तर चला अजून काय आहे बघा. 12वां पत्नी की मृत्यु के बाद एक टूटन सी आ गई. के बाद संबंध सूचक अव्यय. उसके लिए आप चिंता न करें के लिए संबंध सूचक अव्यय. तुम्ही नीट प्रमाणे ऐकून घ्या. 14वां जिनिया के पौधे में मैंने अपने सिरहाने के पास लगा दिया. मिनी जिनियाचा हा जो वृक्ष आहे त्यांना आपला सिरहाणे म्हणजे सराचा जवळ लागलेला आहे. के पास संबंध सूचक अव्यय. मैंने बाबूजी के कपड़ों की तरफ ध्यान देना शुरू कर दिया था. की तरफ संबंध सूचक अव्यय. 16वां आप अभी
अपनी रुचि के अनुसार साथ में आजमा सकते हैं के अनुसार संबंध सूचक अव्यय। 17वां, इसके विपरीत अंजुना बीच गहरा और नीचे पानी वाला है के विपरीत संबंध सूचक अव्यय। 18वां, पत्थरों के बीच में पाणी भर गया है के वे संबंध सूचक अव्यय। असं प्रमाणे असंही प्रश्न दिलेले आहे। तर अजून आहेत का बघूया। तर आज मी काय शिकलो, आज मी शिकलो की कशाप्रमाणे हा जे अव्यय आहे त्यांची परिभाषा, त्यांची उदाहरणे आणि त्यांचे प्रकार पाहिले। तर याप्रमाणे तुम्ही पण यांचे प्रकार किंवा यांची परिभाषा नीटप्रमाणे ऐकून घ्या। जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हाही तुम्हाला कळणार आहे। तर यांची परिभाषा किंवा यांचं उदाहरण हा सगळं तुम्ही व्यवस्थित आणि नीटप्रमाणे ऐकून घ्या। कळलं? हो. धन्यवाद।